तुम्ही रोज भात खाता का? काही लोक म्हणतात भात खाल्ल्याने वजन वाढते, तर काही म्हणतात भात हा शरीरासाठी सर्वोत्तम अन्न आहे. मग खरं काय? रोज भात खाल्ल्याने शरीराला नेमके कोणते फायदे आणि कोणते नुकसान होऊ शकते? कोणाला भात जास्त खाऊ नये आणि भात खाण्याची योग्य पद्धत कोणती? आज आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. सुरुवातीला बघूयात भातात असणारे पौष्टिक घटक. भात हा कार्बोहायड्रेटचा प्रमुख स्रोत आहे. भारतातील लाखो लोकांचे हे मुख्य अन्न आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट असते. तसेच थोड्या प्रमाणात प्रथिने, काही बी जीवनसत्वे आणि खनिजेही मिळतात. पांढरा आणि ब्राऊन राईस यांच्या पौष्टिक मूल्यात काही फरक असतो. आता बघूयात रोज भात खाण्याचे फायदे. नंबर 1. शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. भातातील कार्बोहायड्रेट शरीराला त्वरित ऊर्जा देतात. मेहनतीचे काम करणारे, खेळाडू किंवा शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी हा चांगला ऊर्जा स्रोत असू शकतो. नंबर 2. पचनास तुलनेने सोपा. साधा शिजवलेला भात अनेक लोकांना सहज पचतो. आजारातून बरे होताना किंवा पचन संस्था संवेदनशील असताना डॉक्टरही काही वेळा साधा भात सुचवतात. नंबर 3. ग्लुटेन नसतो. भातात नैसर्गिकरित्या ग्लुटेन नसतो. त्यामुळे ग्लुटेन टाळण्याची गरज असलेल्या लोकांसाठी तो योग्य पर्याय असू शकतो. नंबर 4. पोट भरल्याची भावना. भातासोबत डाळ, कडधान्य, भाज्या आणि सॅलड घेतल्यास संतुलित जेवण होते आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटू शकते. नंबर 5. कमी तेलात बनतो. साधा शिजवलेला भात कमी तेलात तयार होतो. त्यामुळे तळलेल्या पदार्थाच्या तुलनेत तो हलका पर्याय असू शकतो. नंबर 6. अनेक पदार्थांसोबत सहज खाता येतो. डाळ, कडधान्य, भाज्या, मासे, अंडी किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांसोबत भात खाल्ल्यास संतुलित आहार तयार होऊ शकतो. रोज भात खाण्याचे संभाव्य नुकसान. नंबर 1. वजन वाढू शकते. जर भाताचे प्रमाण खूप जास्त असेल आणि एकूण कॅलरी गरजेपेक्षा जास्त घेतल्या जात असतील तर वजन वाढण्यास हातभार लागू शकतो. नंबर 2. रक्तातील साखर लवकर वाढू शकते. विशेषतः पांढऱ्या भाताचे मोठे प्रमाण खाल्ल्यास काही लोकांमध्ये रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. मधुमेह असलेल्या किंवा त्याचा धोका असलेल्या लोकांनी प्रमाण आणि एकूण आहाराबद्दल डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. नंबर 3. फायबर कमी असू शकते. पांढऱ्या भातात ब्राऊन राईसच्या तुलनेत फायबर कमी असते. त्यामुळे भाजी, डाळ आणि सॅलड सोबत खाल्ल्यास आहार अधिक संतुलित होतो. नंबर 4. फक्त भातावर भर देणे योग्य नाही. जर जेवणात फक्त भातच जास्त असेल आणि प्रथिने, भाज्या, फळे यांचा अभाव असेल तर दीर्घकाळात आहार असंतुलित होऊ शकतो. कोणाला भाताचे प्रमाण सांभाळावे? मधुमेह असलेले किंवा प्री डायबिटीस असलेले लोक, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे, कमी शारीरिक हालचाल करणारे, डॉक्टरांनी कार्बोहायड्रेटचे प्रमाण मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिलेले लोक. भात खाण्याची योग्य पद्धत. भाताचे प्रमाण मर्यादित ठेवा. भरपूर भाजी जोडा. डाळ, कडधान्य, अंडी, मासे किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांसोबत खा. सॅलडचा समावेश करा. शक्य असल्यास कधीमध्ये ब्राऊन राईस किंवा इतर संपूर्ण धान्याचाही वापर करा. साखरयुक्त पेय आणि जास्त तेलकट पदार्थांसोबत भाताचे मोठे प्रमाण टाळा. सामान्य गैरसमज. गैरसमज 1. भात खाल्ला की वजन नक्की वाढते. सत्य काय आहे? वजन वाढणे हे एकूण कॅलरी, हालचाल आणि संपूर्ण आहारावर अवलंबून असते. गैरसमज 2. मधुमेह असलेल्यांनी भात पूर्णपणे बंद करावा. सत्य. अनेकांना योग्य प्रमाणात आणि संतुलित जेवणाचा भाग म्हणून भात घेणे शक्य असते, पण वैयक्तिक सल्ला महत्वाचा आहे. गैरसमज 3. रात्री भात खाल्ला की तो नेहमीच हानिकारक असतो. सत्य. याबाबत सर्वांसाठी लागू होईल असा ठोस नियम नाही. एकूण आहार आणि प्रमाण अधिक महत्वाचे आहे. भात हा शत्रू नाही आणि जादूई अन्नही नाही. योग्य प्रमाणात डाळ, भाज्या, प्रथिने आणि सॅलड सोबत खाल्ल्यास तो संतुलित आहाराचा भाग होऊ शकतो. मात्र फक्त भातावर भर देणे किंवा अति प्रमाणात खाणे काही लोकांसाठी अडचणीचे ठरू शकते. तुम्ही रोज भात खाता का? दिवसातून किती वेळा भात खाता? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. अशीच आरोग्यविषयक विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. धन्यवाद.